ज्या जागेवर मी आज बसलो इथे, ती जागा पवित्र आहे. शिक्षण क्षेत्रात अतिशय कष्टाने उभं केलेलं हे संकुल आहे आणि त्या संकुलनाचे खरे मानकरी माझ्या पाठीमागं खऱ्या अर्थाने सर्वांच्या पाठीशी उभे राहणारे डॉक्टर पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांची पत्नी लक्ष्मीताईबाई भाऊराव पाटील या दोन्ही उभयतांनी या शिक्षण क्षेत्रात क्रांती केली आणि गोरगरिबांच्या दारोदारी ज्ञानाची गंगोत्री खऱ्या अर्थाने यांनी पोचवली. यांच्यासारखे शिक्षण क्षेत्रात बरीचशी मंडळी होऊन गेली. त्यांनीही आपापल्या परीने ही ज्ञानाची गंगोत्री पोचवण्याचं काम केलं. ज्ञान मिळालं प्रत्येकाला, समाज शहाणा झाला, पण या समाजाला हाताला काम मिळालं पाहिजे हे मात्र आत्ताच्या या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये 100 वर्षाच्या प्रवासामध्ये हाताला काम नसल्यामुळे सुशिक्षित बेकार ही संकल्पना प्रत्येकाला जाणवायला लागली आणि यासाठी खऱ्या अर्थानं काम मिळणं आणि कामाच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचे बदल होणं फार अपेक्षित आहे. ह्या गोष्टी आज जरी परिस्थितीनुसार विकत घ्याव्या लागत असतील किंवा त्याला पैसा खर्च करावा लागत असेल तरीही पालक आज चांगल्या पद्धतीने पैसे खर्च करतात आणि मुलांना शिक्षण देतात आणि उच्च पदावरती नेऊन पोचवतात. यासाठी पालकांची भूमिका आजच्या परिस्थितीनुसार बदलत गेलेली आहे की शिक्षणासाठी पैसा लागतो आणि पैशाच्याच गरजेनुसार मुलांना शिक्षण देणं आजच्या परिस्थितीनुसार एक नियमावली झाली आणि त्या नियमाची अंमलबजावणी आज सगळीकडे झालेली दिसते. हे खरं होत असताना त्या मुलांसाठी त्या शहरांमध्ये उद्योगधंदे होणे अपेक्षित आहे आणि याकडं सर्वांचं लक्ष जाणं, राज्यकर्त्यांचं लक्ष जाणं हेही अत्यंत गरजेचं आहे. सर्वच सुधारणा मोठ्या शहरामध्ये जर होत गेल्या आणि सगळा मुलांचा, सुशिक्षित मुलांचा हा सगळा लोंढा जर शहराकडे जायला लागला तर ग्रामीण भागाचा विकास, शेतीचा विकास, कृषीप्रधान देश म्हटलं तर आज पिकवणारा एक वर्ग आहे शेतामध्ये, अन्नधान्य ही अत्यंत गरजेची वस्तू झाली. नाहीतर यापुढे अन्नधान्याचे दर अतिशय महाग होतील आणि मग ते घेणं आणि करणं परवडणार नाही अशी परिस्थिती आता प्रामुख्याने जाणवायला लागलेली आहे. आणि ह्या परिस्थितीत बदल करायचा असेल तर ग्रामीण भागातल्या मुलांनी शिक्षण तर घेतलंच पाहिजे, पण ग्रामीण भागामध्ये या मुलांनी उद्योगधंदे केले पाहिजेत. अशा उद्योगधंद्यांसाठी सरकारने लक्ष देऊन यासाठी पैसा खर्च केला पाहिजे. जिथे गाव तिथे उद्योगधंदे छोटे मोठे काढण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. तर खेड्याचा विकास हाच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल असं माझंही मत आहे, ठाम मत आहे. त्यासाठी खेडी बदलली पाहिजे, विकसित झाली पाहिजे आणि खेड्यांमध्ये विकास झाला तर देशाचा विकास होईल.